निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। या 7 चुका करू नका, पुढील आयुष्य एकदम चांगलं जाईल। पैसा कमवण्याच्या नादामध्ये जर आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर नंतर जेव्हा आजारी पडाल त्यावेळेला हा कमवलेला पैसा त्यासाठी खर्च करावा लागेल। ही चूक अजिबात करू नका। तसंच पैशाची बचत थोडी थोडी करायला शिका, इन्व्हेस्टमेंट करायला शिका। तसंच नियमित व्यायाम करायचा कधीही टाळू नका आणि त्यासोबत आरोग्यदायी आहार, चांगला आहार, शाकाहारी आहार विशेषतः नियमितपणाने घेत राहा। नाश्ता करायचं कधीही टाळू नका। ब्रेकफास्ट मध्ये सगळ्यात चांगली किंमत असते, त्याला एनर्जी असते। कुटुंबातील सर्व मेंबर्सकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या। फॅमिली फर्स्ट म्हणजे कुटुंबाला प्राधान्य द्या। कोणाशीही टोकाचे वादविवाद टाळा। तुम्ही कोणाचीही फसवणूक करू नका, कोणाकडून फसवणूक करून पण घेऊ नका। आयुष्यात कधीही परावलंबी बनू नका। कुठल्याही कामातून पळवाट शोधू नका किंवा कुठलं यश मिळवण्याकरता शॉर्टकटचे मार्ग किंवा अनैतिक मार्ग अजिबात पकडू नका। डोकं शांत ठेवण्यासाठी हे 10 नियम पाळा। नंबर 1, कोणाचंही वाईट चिंतू नका। तसंच तुम्ही कोणाचा राग मनामध्ये धरून कोणाचा बदला घ्यायचा विचार करू नका। तसंच कोणाशी तुलना करू नका। स्वतःशी करायची तर तुलना करा। तसंच तुम्ही अपेक्षा कुणाकडून अवाजवी धरू नका, कारण अपेक्षा भंग झाल्या की मग डोकं शांत राहत नाही, म्हणून अपेक्षा जास्त धरू नका। तसंच स्वतःला कुठल्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका। जर काही झालं असेल तर ते स्वतःला पण माफ करा, इतरांना पण माफ करा। तसंच स्वतःची बेकिंमत करून घेऊ नका, दुसऱ्याची बेकिंमत करू नका। तसंच लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका। तसंच उपदेश दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न विनाकारण करू नका। मागितल्याशिवाय विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका। तसंच विश्वासघात करणाऱ्यांच्या जास्त जवळ जाऊ नका आणि तुम्ही कोणाचा विश्वासघात करू नका आणि आपल्या स्वतःच्या कामात व्यस्त राहा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम डोकं शांत राहील। आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी हे 12 नियम पाळा। पाण्याला सगळ्यात जास्त प्राधान्य द्या। दिवसभराचं 12 ते 14 ग्लास पाणी पिण्यामध्ये येईल। तसंच चहा उपाशीपोटी कधीही पिऊ नका। सकाळी सकाळी लवकर जेवण टाळू नका किंवा ब्रेकफास्ट नाश्ता टाळू नका। प्रत्येक जेवण हे बारीक चावून एवढा घास चावून घ्या की त्या घासाचं तोंडामध्ये पाणी पाणी झालं पाहिजे। आहार चांगला घ्या आणि त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण, गोड असं प्रमाण हे कमीत कमी राहू द्या। दही आणि ताक याचा दररोजच्या जेवणामध्ये समावेश करा। दिवसातून एकदा दोनदा तरी निदान दही किंवा ताक जेवणामध्ये घ्या। मोबाईलचा किंवा स्क्रीनचा, लॅपटॉप किंवा टीव्ही यांचा वापर कमीत कमी करा। संध्याकाळी शतपावली करायला विसरू नका। फ्रीज मधील खूप थंड पाणी पिऊ नका। पुरेशी तुमच्या तब्येतीप्रमाणे वयाप्रमाणे झोप घ्या। चांगले छंद जोपासा। मानसिकता चांगली राहील याची काळजी घ्या। नियमित व्यायाम करायचा टाळू नका आणि व्यसनांपासून दूर राहा। हृदयाची बिमारी, त्यातल्या त्यात हार्ट अटॅक वगैरे जाण्याची चिन्ह असली किंवा रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं, बाकीचे काही घोटाळे झाले, सगळेजण घाबरून जातात। छातीत थोडं दुखलं की घाबरून जातात। मग हृदयाची बेस्ट टेस्ट कोणती असते, सगळ्यात चांगली टेस्ट कोणती आहे की जी केली म्हणजे आपल्याला लगेचच कळेल। तर बरेच जण काय सांगतात की सिटी अँजिओग्राफी करा। कितीतरी एक्सरे काढल्यासारखं तितकं एक्सपोजर शरीराला मिळतं, मग त्याचे साईड इफेक्ट पण आहेत, म्हणून त्याच्यावर उडी नाही मारली पाहिजे। तर सगळ्यात बेसिक जे आहे ECG, जी छातीची पट्टी म्हणतो आपण, ती आधी काढली पाहिजे। त्याच्यात काही नाही वाटलं तर त्यानंतर 2D इको करून घेतला पाहिजे। त्याच्यात बी काही नाही वाटलं तर नंतर ट्रेडमिल टेस्ट केली पाहिजे, जे पट्ट्यावर पळायची टेस्ट असते ती केली पाहिजे। जर त्याला स्ट्रेस इंड्यूस करता आलं तर तसं पण केलं असते किंवा स्ट्रेस थॅलियम टेस्ट पण असते, ही पण पूर्ण हृदयाचं परफ्युजन, हृदयात कसं रक्त पुरवठा होतं हे दाखवते। आणि शेवटी याच्यात काही निष्पन्न झालं तर मग सिटी अँजिओग्राफी हा शेवटचा पर्याय आहे, तेव्हा ती शेवटी केली पाहिजे आणि तिला त्यासाठी राखीव ठेवलं पाहिजे। हृदयाची ती सर्वात चांगली टेस्ट आहे। उभे राहून लघवी केल्यानंतर लघवी पिशवीमध्ये शिल्लक राहते का आणि बसून केल्यानंतर राहत नाही का, असा काही फरक नाही। उभे राहून जरी लघवी केली तर 5 ml ते 50 ml एक नॉर्मली लघवी शिल्लक राहत असते। परंतु काही व्यक्तींच्या मध्ये जर काही त्रास असेल, काही लघवीच्या नळीला त्रास असेल, युरेथ्रल ज्याला आपण स्ट्रिक्चर म्हणतो, स्टेनोसिस म्हणतो, किंवा काही इन्फेक्शन असेल किंवा वयस्कर माणसामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी जर वाढलेली असेल तर त्यावेळेला काय होतं की लघवी केल्यानंतर सुद्धा पाठीमाग 100 ml, 150 ml, 200 ml पर्यंत लघवी शिल्लक राहत असते। ही लघवी शिल्लक राहणं या आजारांशी संबंधित आहे, या पद्धतीशी संबंधित नाही की तुम्ही उभे राहून लघवी करता की बसून लघवी करता।
म्हणून आजार कोणता आहे हे शोधलं पाहिजे. जर लघवी मागे राहत असेल तर इन्फेक्शन वाढण्याची भीती असते. ब्लॅडरमध्ये लघवीच्या पिशवीमध्ये ते इन्फेक्शन वाढेलच, परंतु वर किडनीकडे पण इन्फेक्शन सगळं जाऊ शकतं आणि हे इन्फेक्शन गेलं तर किडनी खराब होऊ शकतं. आपण नेहमी आहारामध्ये म्हणतो की पालेभाज्या, फळभाज्या, फळं हे सतत घेत राहावीत. पण समजा जर असा आहार ज्याला कीटो डाएट म्हणतात, जर फक्त नुसता यांचाच असेल समावेश त्याच्यामध्ये तर चालेल का? तर अजिबात चालणार नाही. कारण याच्यामध्ये प्रोटीन नाहीत, खूप कमी किंवा नसल्याच जमा आहेत प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स हे बॉडी बिल्डिंगला अत्यंत आवश्यक असतात. स्नायू मसल बिल्डिंग लागत असते, ताकद त्याने येते. त्यासाठी काय केलं पाहिजे की प्रोटीन्स काहीतरी दुसरे घेतले पाहिजेत. प्रथिनांचं द्विदल जे असतात, डाळी वगैरे असं घेतलं पाहिजे, अंडे असतील किंवा असं बाकीचं काही घेतलं पाहिजे. आता काही जण म्हणतात की एवढे मोठे मोठे प्राणी असतात, हत्ती असतो, तर ते शाकाहारी असतात, गवत खातात, कडबा खातात, तरी पण ते किती स्ट्रॉंग असतात. तर त्यांच्यामध्ये कसं आहे की ते जेव्हा पोटामध्ये जातं, त्यांच्या ज्या पोटामधल्या बॅक्टेरिया आहेत, जे काही जंतू आहेत, त्यांच्यामध्ये ताकद आहे की हे आहार त्यांनी कन्वर्ट करतात अमायनो ऍसिड्स मध्ये. आणि अमायनो ऍसिड हे सगळ्यात महत्वाचं प्रोटीन असतं, म्हणून त्यांच्यामध्ये ही कमतरता जाणवत नाही. प्रवास करण्याचं, टूरवर जाण्याचं आजकाल खूप फॅड वाढत आहे. खूप ते एका दृष्टीने चांगलं पण आहे. आम्ही सतत नेहमी म्हणतो की मानसिक आरोग्यासाठी ते चांगलं पण आहे, म्हणून त्याला आम्ही पण प्रमोट करतो. वर्षातून एकदा, दोनदा, तीनदा जास्तीत जास्त हे 5-7 दिवसाचा असा टूर तुम्ही केला पाहिजे. फक्त एकच आहे की तो टूर करत असताना तुमची प्लॅनिंग जशी व्यवस्थित पाहिजे, तसं तिथं गेल्यानंतर जे काय तुम्ही पाहाल, तिथं गेल्यानंतर जे काय तुम्ही फिराल, तर हे नुसतंच बघायचं की त्याच्यापासून काही शिकायचं हे पण ठरवलं पाहिजे. जर त्याच्यापासून काही तुम्हाला शिकता आलं, त्या परिस्थितीतलं, तिथल्या त्या संस्कारामधलं, तिथल्या त्या वातावरणामधलं तुम्हाला जर काही घेता आलं, ते आपल्याकडे काही जर आल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापरता आलं, त्याचं जर अंमलबजावणी करता आली आपल्याला आणि त्याचे जर फायदे होत असतील, मग ते आहाराचा विषय असेल, कुठल्या वागण्याचा विषय असेल, कुठल्या टापटीपणाचा विषय असेल, स्वच्छतेचा असेल, शिस्तीचा असेल, कशाचाही असेल, तिथलं जे काही आपण शिकायला पण जायचं. हे 2 पदार्थ नियमितपणानं दररोजच्या आहारामध्ये थोड्याफार तरी प्रमाणात घ्या, म्हणजे तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. नंबर 1 आहे काळे मनुके. आता हे काय द्राक्षापासून बनवलेले असतात. द्राक्ष काही आपल्याला 12 महिने मिळत नाही, मग ते साठवून ठेवलेले जे असतात, किंवा हे जे काळे मनुके म्हणून त्यांना ते प्रिझर्व केलेलं असतं, यांना भिजवलं पाहिजे. याच्या भिजवणे त्याच्यामध्ये बिया असतात, ग्रेप सीड्स म्हणतो आपण. या ग्रेप सीड्सचा खूप चांगल्या प्रकारे फायदा असतो. हे काळे मनुके जर भिजवून खाल्ले, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं. हे सॉल्युबल फायबर्स असतात, पाण्यामध्ये ते पाणी पकडून ठेवतात आणि पोटामध्ये गेल्यानंतर त्यानं चांगल्या प्रकारे पोट साफ व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण असतात, बरेचसे जीवनसत्व पण असतात, खनिज असतात, क्षार असतात. दुसरा पदार्थ आहे तूप. तूप हे दररोजचं 1-2 चमचा तरी कमीत कमी तूप तुमच्या आहारामध्ये गेलं पाहिजे. त्यानं पोट साफ व्हायला, तुमचं आरोग्य चांगलं राहायला चांगल्या प्रकारे मदत होईल. डोक्यावरून पांघरून घेऊन झोपण्याचे दुष्परिणाम कोणते असतात? बऱ्याच व्यक्तींना काही सुरक्षा म्हणून, प्रोटेक्शन म्हणून थंडी वाजू नये किंवा प्रकाश डोळ्यावर येऊ नये किंवा आवाज येऊ नये म्हणून ते डोक्यावरून पांघरून घेऊन झोपत असतात, त्यांची सवयच असते. त्याशिवाय काही जणांना झोपच येत नाही. परंतु याचे दुष्परिणाम कसे आहेत की तीच हवा सोडलेली तीच परत घ्यावी लागते. काही प्रमाणामध्ये तीच परत रिपीट होते. त्याचं उष्णता वाढते तिथं, आणि उष्णता वाढल्यानंतर झोप चांगली येत नाही. तसंच ऑक्सिजनचं प्रमाण पण तीच हवा घेतल्यामुळं शरीरातलं कमी व्हायला लागतं. याचा परिणाम हृदयाकडे होतो. हृदयाला हळूहळू कालांतराने याचे दुष्परिणाम दिसतात. तसंच तुम्हाला इन्सोमनिया सारखा आजार झोपेचा मागे लागू शकतो. आणि तुम्हाला ऍपनियाचा जर त्रास असेल, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असेल, त्यासाठी तर ही पद्धत खूप गंभीर आहे. याच्यावरचा आपला सविस्तर व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, तो पाहायला विसरू नका. त्याच्यामध्ये सविस्तर आपण दिलेला आहे की डोक्यावरून पांघरून घेणं किती वाईट आहे, कशा प्रकारे वाईट आहे, आणि ही सवय आजच सोडून द्या. खोकला किंवा सर्दी पडसं हे लवकर बरं होण्यासाठी घरगुती उपाय सगळ्यात चांगला कोणता आहे? एक लसणाची पाकळी घ्यायची, ते कचकच चावून खायची. तर ज्यालाही खूप तिखट वाटत असेल किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल, तर ते थोडीशी ती पाकळी तव्यावर थोडीशी गरम करून घेऊ शकतात, भाजू शकतात तिला, आणि त्यानंतर ते खायची. आणि खाल्ल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचे. आता हे लसणाचे जे गुणधर्म असतात, हे गुणधर्म रक्त पातळ करणं हा तर असतोच, मेडिसिन म्हणून सुद्धा वापरला जातो. तर इथं काय होतं की हे खाल्ल्यानंतर आणि वरून गरम पाणी पिल्यानंतर घशामध्ये जी खवखव असते, जे कंजेशन असतं, ते कमी होतं. सर्दी पडसं पण जे अलर्जीचा पार्ट असतो तो पण कमी होतो.
त्यामुळे काय होतं की अलर्जी पण कमी होणं आणि घशातली खवखव, कंजेशन किंवा लालपणा जो आलेला असतो तो पण कमी झाल्यामुळे काय होतं की बऱ्याच दिवसाचा चालू असलेला खोकला पण कमी व्हायला मदत होते आणि जर सर्दी पडसं सुरू झाला असेल तर ते लवकरात लवकर बरं होऊन जातं. जीवाला धोका होऊ शकतो अशा 5 बाबी कोणत्या आहेत ज्या आरोग्यासाठी पण खूप नुकसानदायक असतात. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, ज्याला आपण गेम चेंजर म्हणतो, ते आहे लठ्ठपणा, ओबेसिटी. एकदा ती मागे लागली की त्याच्या मागं आजारांचं मोहोळ यायला लागतं. सगळे आजार त्याच्या मागे यायला लागतात आणि जे स्वतःच्या शरीरात तयार झालेले आजार असतात, ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस किंवा असंसर्गिक आजार म्हणतो, त्याच्यामध्ये डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हृदयाचा धोका असेल, कॅन्सर असेल, सांधेदुखी असेल, अर्धांगवायू असेल, असे आजार पण त्या व्यक्तीला मागे लागतात. स्वच्छता नाही पाळली तर संसर्गजन्य आजार म्हणजे एकापासून दुसऱ्याला होणारे आजारांचं प्रमाण वाढतं, ते पण जीवाला धोका असतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे मानसिकता. मानसिकता जर चांगली नसेल, जर मानसिकता बिघडली तर मानसिकता बिघडली की त्या व्यक्तीचं आरोग्य बिघडणारच आणि हे पण जीवाला धोकादायक ठरू शकत असतं. याच्यावरचा आपला डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे, आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो पाहायला विसरू नका. सांधे आणि हाडं जर दुखत असतील किंवा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या जर वेदना होत असतील आणि झोप चांगली येत नसेल तर त्याकरता एक घरगुती उपाय चांगला कोणता आहे की तो म्हणजे 1 चमचा खसखस घ्यायची. नेहमी स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असते. ही खसखस घ्यायची आणि खसखस 1 ग्लासभर पाण्यामध्ये ती टाकायची. हे पाणी 24 तास तसंच राहू द्यायचं. ही त्यात चांगल्या प्रकारे भिजू द्यायची, चमच्याने चांगली ढवळायची आणि त्यानंतर काय करायचं की ही चाळणीमधून गाळून घ्यायची आणि गाळून घेतल्यानंतर त्याचं जे पाणी राहतं खालचं, हे पाणी पिऊन टाकायचं. हे पाणी सावकाश प्या किंवा लगेचच भरभर पिऊन टाका. हे पाणी पिल्यानंतर तुमचे सांधे दुखणं असेल, हाडं दुखणं असेल किंवा शरीरातील कुठली वेदना असेल तर हे सगळं कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला झोप येत नसेल तर झोप पण चांगल्या प्रकारे यायला याचा फायदा होतो. हा घरगुती उपाय प्रत्येकानं करून पाहायला पाहिजे. डेंग्यूची लक्षणं कोणती असतात आणि डेंग्यूला एवढं गंभीर आजार का समजलं जातं तर ह्या लक्षणामध्ये 104 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत हा ताप जात असतो. त्या व्यक्तीला डोकेदुखी सुरू होत असते, अंगदुखी पण सुरू होत असते, सांधेदुखी, स्नायूदुखी पण सुरू होते, मळमळ होते बरेच दिवस आणि नंतर उलटी पण होऊ शकते. तसंच डोळ्यांच्या पाठीमागच्या बाजूला वेदना होत आहेत असं त्याला सतत जाणवत राहतं. तसंच ज्या ग्लँड्स असतात आपल्या शरीरातल्या, ज्याला आपण ग्रंथी म्हणतो, त्या मोठ्या होतात आकारानं. तसंच त्वचेवर लालसर असे चट्टे उमटतात. आणि हे गंभीर का असतो याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक साधा प्रकार असतो ज्याला माइल्ड स्वरूप असं म्हणतात. दुसरा असतो हिमोरेजिक प्रकार, म्हणजे त्याच्यामध्ये रक्तस्राव होत असतो शरीरामध्ये. हा रक्तस्राव हा जास्त डेंजरस असतो. आणि त्यापेक्षा तिसरा जो प्रकार आहे त्याला शॉक प्रकार असं म्हणतात, ज्याच्यामध्ये काय असतं की पेशंटचं नाडी, बीपी हे लागायचे बंद होतं. रक्त प्रवाह जो शरीरामध्ये असतो तो एकदम कमी व्हायला लागतो. सोशल मीडिया एव्हरीडे इज द ग्रेटेस्ट पॉवर टुडे. म्हणजे आता सध्याची सगळ्यात मोठी पॉवर कोणती शक्ती असेल तर ती आहे सोशल मीडियाची. हे सोशल मीडियावर काय होतं, तुम्हाला जे काही पाहिजे, तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे, पैसा पाहिजे, समाधान पाहिजे, जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे, तुम्ही ज्या प्रकारे त्याचा यूज कराल, उपयोग कराल, त्या प्रकारे तुम्हाला ते मिळू शकतं. ज्ञान घेण्याकरता, माहिती घेण्याकरता पण याचा फायदा होतो. तुमच्याकडे जे काय आहे इतरांना देण्याकरता पण होतं. आता आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये हे कसं लागू पडतं, हे कशा प्रकारे त्याचा फायदा घेतला पाहिजे, कारण आता आपल्या युट्यूबच्या चॅनलवर जवळजवळ 1.5-2 लाख लोक दररोज पाहतात. एवढ्या लोकांपुढे मी कधीही बोलू शकलो नसतो. अशा प्रकारे फायदा होतो. तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, इथं प्रसिद्धी मिळते, पैसाही मिळतो. अशा प्रकारे सगळं एका ठिकाणी आणि घर बसल्या तुम्हाला मिळू शकणारं सगळ्यात मोठं मीडियम आहे ते म्हणजे सोशल मीडिया. याचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे.